फेब्रुवारीचा महिना सुरू झाला आणि आता उन्हाच्या झळा चटकायला लागल्या। डोक्यावरचा सूर्य तर तापतोयच, तर मग आता आपल्याला टरबूज म्हणजेच कलिंगडाच्या फोडी कट करून खायला तर लागतातच। तर घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आवडतीचं फळ ते म्हणजे कलिंगड। काही भागात याला टरबूज तर काही भागात याला कलिंगड म्हणतात। तर याच कलिंगड टरबूज लागवड माहिती आणि त्यांचे खतांचे व्यवस्थापन याबद्दलची थोडक्यात पण अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कलिंगड फळापासून पिण्यासाठी ज्यूस तसेच नटण्यासाठी सौंदर्य प्रसाधने म्हणजेच मेकअपचं सामान आणि औषधामध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। म्हणजेच कलिंगड खाणे, ज्यूस करून पिणे, नटणे, औषध तयार करणे असं बहुउपयोगी फळ आहे। कलिंगड हे फळ ट्रान्सप्लांटिंग तसेच पुनर्लागवडीनंतर 2 ते 2.5 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देणारं पीक आहे। कलिंगडला सर्वात जास्त मागणी ही उन्हाळ्यात असते। आपल्या शरीराला गरमीपासून बचाव व्हावा यासाठी आपण कलिंगडाचे सेवन करतो। तसं टरबूजाची लागवड ही वर्षभर केली जाते, पण लागवडीचा योग्य कालावधी हा ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत मानला जातो। आता कलिंगडाची लागवड करायची आहे हे तर ठरलं, पण लागवडीसाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात ते पाहूयात। सर्वप्रथम येतं ते म्हणजे हंगाम। तर कलिंगड हे आपण खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये याची लागवड करू शकतो। आता कोणतंही पीक लावायचं म्हणल्यास जमिनीची मशागत तर करायलाच हवी। तर पूर्व मशागतीमध्ये आपल्याला उभी आणि आडवी खोल नांगरती करायची आहे। त्यामधले कुजलेले शेणखत 3 टन प्रति एकरी, जर शेणखत कुजलेले नसेल तर त्यामध्ये कंपोस्टिंग बॅक्टेरिया 3 किलो प्रति एकरी मिसळायचे आहेत, जेणेकरून शेणखत हे चांगल्या प्रकारे कुजेल। तसेच जी काय ढेकळं वगैरे आहेत ते पण आपल्याला रोटावेटरच्या साहाय्याने फोडून घ्यायची आहेत। आता कलिंगडाचे वाण म्हणजे जातींबद्दल माहिती पाहूया। आपण जर बघितलं तर कलिंगड हे 3 प्रकारचं असतं। नंबर 1 ला येतं चौकोनी टाईप, त्याला आपण आईस बॉक्स असे म्हणतात। नंबर 2 ला येतं गोलाकार क्रिकेट बॉलच्या चेंडूसारखं, त्याला आपण शुगर बेबी असं म्हणतो। आणि तिसरं असतं अंडाकृती आकाराचं, त्यावर पांढरे चट्टे असतात, त्याचं वजन हे 7 ते 10 किलो पर्यंत जातं। याचा उपयोग हा जास्त ज्यूससाठी केला जातो, त्याला आपण जुबली ओव्हल असं म्हणतो। तर आताच्या या 3 प्रकारानुसार त्यांच्या कोणकोणत्या जाती आहेत, जेणेकरून आपल्या येथील मार्केटमध्ये आपल्याला त्याच जातीचे वाण लागवड करायला सोपं जाईल ते पाहूयात। तर कलिंगडच्या आईस बॉक्स प्रकारामध्ये येतात शुगर क्वीन, शुगर बेबी, सागर किंग, मॅक्स, बाहुबली, मेलोडी या वाणांची आपण आईस बॉक्स या प्रकारात लागवड करू शकतो। दुसरा प्रकार येतो शुगर बेबी प्रकार, यामध्ये आपण अगस्टा, शुगर पॅक आणि आयशा या 3 वाणांची लागवड करू शकतो। तिसरा जो प्रकार येतो तो म्हणजे ओव्हल प्रकार, यामध्ये आपण मधुबाला, नामधारी या वाणांची लागवड करू शकतो। आता आपण लागवडीची पद्धत बघू। कलिंगड हे 2 प्रकारे लागवड केली जाते, एक म्हणजे बी लागवड आणि दुसरं म्हणजे रोप लागवड। जर कलिंगडाची लागवड आपण बी लागवड या पद्धतीने करत असाल तर लागवडीपूर्वी हे बियाणे आपल्याला 8 ते 10 तास ताक किंवा कोमट पाणी करून त्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि नंतर सुती कापड्यामध्ये थोड्या वेळ गुंडाळून ठेवून नंतर त्याची लागवड करायची आहे। यामुळे आपल्याला जे काही आपल्या बियाण्याचे अंकुरण हे लवकरात लवकर होईल। आपण जर कलिंगडाची पुनर्लागवड म्हणजे ट्रान्सप्लांटिंग पद्धतीने लागवड करत असाल तर आपण जे निवडलेले रोप आहे त्याचे वय हे 20 ते 25 दिवसाचं असावं। लागवडीचे अंतर हे 2 ओळीतील अंतर 6 फूट आणि 2 रोपातील अंतर हे 1.5 ते 2 फूट आपल्याला ठेवायचे आहे। लागवडीपूर्वी रोपे ही आपल्याला रोप प्रक्रिया करूनच लावायची आहेत। यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल घटक असलेलं कॉन्फिडॉर हे कीटकनाशक 1 मिली प्लस त्यासोबतच कार्बेंडाझिम 50% घटक असलेलं 22 हे बुरशीनाशक 2 ग्राम प्रति लिटर पाणी असं द्रावण करायचं आहे। आणि जे काय आपले ही रोपं आहेत ती रोपांची मुळं यामध्ये बुडून नंतर याची लागवड करायची आहे। ही जर पद्धत केली तर आपल्याला जे काय आपल्या जमिनीतून येणारे जे काय हानिकारक किडी किंवा जी बुरशी असेल यापासून आपल्या रोपांचा बचाव होतो। तर आपण आतापर्यंतच्या भागामध्ये लागवडीचा हंगाम, पूर्व मशागत, प्रकारानुसार जाती, लागवडीची पद्धत आणि जे काय अंतर आहे याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे। तर आता आपण पुढील भागात आपल्या कलिंगड म्हणजे टरबूज पिकाचे खत व्यवस्थापनाबद्दल माहिती पाहूया। कलिंगडाची लागवड करत असताना आपल्याला बेसल डोस मध्ये 184600 म्हणजेच DAP खत 50 किलो,
म्युरेट ऑफ पोटॅश 30 किलो, मायक्रोन्यूट्रिएंट दाणेदारमधील 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, निंबोळी पेंड 100 किलो, फिप्रोनिल 0.6 GR घटक असलेले रेजेंट अल्ट्रा हे दाणेदार कीटकनाशक 3 किलो प्रति एकर या प्रमाणात ही खते घ्यायची आहेत। पण या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना, जर आपण आपल्या प्लॉटचे माती परीक्षण केले असेल तर वरील खतामध्ये बदल करून आपण माती परीक्षणानुसारच खते घ्यायची आहेत। हे झालं बेसल डोस बद्दल। पण या ठिकाणी सर्वात जलद लागू होणारी आणि अतिशय महत्त्वाची खतं असणारी ती म्हणजे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहूयात। आपल्या कलिंगड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वॉटर सोल्युबल कोणती खते द्यावीत ते पाहूयात। शाकीय वाढ अवस्थामध्ये NPK 19-19-19 किंवा 1261-0 हे खत 3 ते 5 किलो प्रति एकरी, फुल व फुटवा अवस्थामध्ये 1261-0 व 13-0-45 हे खत 3 ते 5 किलो प्रति एकरी, फळ सेटिंगच्या अवस्थेमध्ये 1261-0 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट ही खते 3 ते 5 किलो आणि बोरॉन 20% ते 1 किलो प्रति एकरी, फळ फुगवणीच्या अवस्थेमध्ये 0-32-34 आणि 13-0-45 ही खते 3 ते 5 किलो प्रति एकरी आणि फळ परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये 0-0-50 हे विद्राव्य खत 5 किलो प्रति एकरी 150 ते 200 लिटर पाणी यामध्ये प्रमाणात आपल्याला ड्रिप किंवा ड्रेंचिंगद्वारे द्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला आपलं कलिंगड पीक ट्रान्सप्लांटिंग नंतर 1-2 महिन्याच्या जवळपास गेलं की आपल्या फळाचे वजन आकार चांगला वाढावा यासाठी पोटॅशियम शोनाइट 5 किलो प्रति एकरी आपण देऊ शकतो। तसेच कलिंगडाला आतून लाल रंग यावा आणि गोडवा यावा यासाठी चिलेटेड फेरस 500 ग्राम प्रति एकरी 150 ते 200 लिटर पाणी या प्रमाणात आपण देऊन आपल्या पिकाचा गोडवा वाढवू शकतो। तर मग मंडळींनो, आपण या व्हिडिओमध्ये कलिंगड लागवड आणि खत व्यवस्थापन पाहिले। व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून चॅनलवरील व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वप्रथम आपल्याला मिळेल। कलिंगड पिकाच्या पुढील भागात आपण कलिंगड पिकावरील येणाऱ्या प्रमुख किडी आणि रोग यांचे व्यवस्थापन याबद्दल माहिती पाहूयात। चला तर मग या ठिकाणी पूर्णविराम देऊन भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत रजा द्यावी। उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन ॲग्री डॉक्टरांचे। धन्यवाद।